नमस्कार, मी वंदना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माता, भगिनी, मित्रमैत्रिणी या सर्वांना सर्वप्रथम माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी आपण 8 मार्चला महिला दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. परंतु खरं सर्वांना माहीत आहे का की आपण हा महिला दिन का बरं साजरा करतो आणि तोही 8 मार्चलाच? तर जाणून घेऊयात की महिला दिन हा 8 मार्चला का साजरा करण्यात येतो. 1908 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्र उद्योग कारखान्यामध्ये 15,000 महिला ह्या कामगार म्हणून काम करत होत्या. परंतु त्या महिला काम करत असताना त्यांना पुरुषाप्रमाणे जे पाहिजे होते ते हक्क किंवा अधिकार त्यांना तिथे मिळत नव्हते. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असणाऱ्या ह्या महिला त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की आपण एवढे काम करतोय, कुठेही कमी पडत नाही, तरीसुद्धा आपल्याला पुरुषापेक्षा का बरं कमी लेखल्या जातं. आणि तसेच त्या 1908 मध्ये म्हणजे 1908 पर्यंत कुठल्याही देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तर वारंवार ह्या गोष्टी त्या महिलांना खटकत होत्या. तर काही महिला ह्या धडाडी नेतृत्वाच्या असतात. तर एका महिलेने हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांच्या बाकीच्या सर्व महिलांच्या डोक्यामध्ये एक बीज तिनं रुजवलं की आपल्याला सुद्धा पुरुषाप्रमाणे अधिकार हे मिळायलाच पाहिजे. तर त्या कामगार महिलांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचे परिणाम पूर्ण जगभर पसरले. तर एक नॅशनल कॉन्फरन्स ठेवण्यात आली आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये विविध देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. तर त्या कॉन्फरन्सला एक झुंजार व्यक्तिमत्व असलेल्या क्लारा झेटकिन नावाच्या महिला उपस्थित होत्या. त्यांनी घोषणा केली की महिलांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी लढलंच पाहिजे. आणि त्यांच्या या घोषणेमुळे ह्या 15,000 महिला अगदी प्रेरित झाल्या आणि त्यांनी आपलं आंदोलन दृढ केलं. या 15,000 महिलांनी जे आंदोलन छेडले होते त्या आंदोलनामुळे त्यांना त्यांचे सर्व अधिकार मिळाले. त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि ही जगातली महिला एकजुटीची सर्वात मोठी जीत होती. आणि खरंच खूप अभिमानानं सांगावंसं वाटतं की महिलांनी एकजुटीने राहिलं तर काहीच अशक्य नाही. त्यांनी जसे आपले अधिकार मिळवले एकजूट होऊन, तसं सर्व महिलांनी राहिलं पाहिजे. 1908 मध्ये या महिलांनी हे आंदोलन छेडलं होतं आणि या आंदोलनामुळे त्यांना त्यांचे हक्क तर मिळाले होते, परंतु महिला दिन हा साजरा करण्यात येत नव्हता. तर त्याच्यानंतर परत 1975 मध्ये एक नॅशनल कॉन्फरन्स ठेवण्यात आली आणि त्या कॉन्फरन्समध्ये असा निर्णय घेण्यात आला की 8 मार्च हा महिला दिन म्हणून पूर्ण जगभरामध्ये साजरा करण्यात यावा. आणि तेव्हापासून 8 मार्च हा पूर्ण जगभरामध्ये महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जो समान नागरी कायदा लिहिलेला आहे, खरंच बाबासाहेबांचे खूप खूप आपल्यावर उपकारच आहेत. म्हणजे आम्हा महिलांना कुठल्याही अधिकारासाठी लढायची गरज नाही. तर महिला दिनाच्या दिवशी असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये विविध क्षेत्रातील काही कर्तृत्ववान महिला असतील त्यांचा गुणगौरव केला जातो. तसेच ज्या काही गृहिणी असतील किंवा दुसऱ्या काही क्षेत्रातील महिला असतील त्यांच्यामध्ये ज्या कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि त्यांचासुद्धा तिथे गुणगौरव केला जातो. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. तर आजचा हा महिला दिनाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.